नमस्कार मित्रांनो, जॉब कट्टा या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुम्ही 10वी प्लस त्याच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये ITI केला असेल तर मित्रांनो ही संधी तुमच्यासाठीच आहे, सोडू नका. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, रेल्वे मंत्रालयाने 2424 पदांची भरती या ठिकाणी काढलेली आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अनेक व्हिडिओ या ठिकाणी टाकणार आहे. त्याची नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या YT म्हणजे यूट्यूब चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला येईल. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, जॉब कट्टा मराठी चॅनलवर सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. रेल्वेमध्ये 10वी पास प्लस ITI झालेला असेल तर 2424 पदांची भरती खास निघालेली आहे. मित्रांनो, ही रेल्वेची संधी सोडू नका मित्रांनो, कारण की ही नोकरी जी आहे ती केंद्र सरकारची नोकरी आहे. त्याच्यामुळे मी संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. कोणत्या भागामध्ये किती जागा आहेत, त्याला शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तुमचं वय किती असणार आहे, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, भारतीय रेल म्हणजे केंद्र शासनाची नोकरी, अजिबात संधी सोडायची नाही मित्रांनो, बरं का. तर आता आपण पाहूयात की जी निवड प्रक्रिया कशी असणार आहे, त्यानंतर अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, त्यानंतर याच्यामध्ये विविध कोणते पदं असणार आहे तुमच्यासाठी, आणि ते पात्रता निकष आहेच. म्हणजे तुम्ही पात्रता निकष असतात मित्रांनो, म्हणजे असं उठलंही सुटलं कोणी पण त्याच्यामध्ये भरती होत नाही. त्यासाठी काहीतरी निकष असतात, ते आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज या चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या संबंधामध्ये कोणी तर असतील नातेवाईक, त्यांच्यामध्ये जर 10वी प्लस पास झाले कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा. कारण की आजकाल काय चाललं, बेरोजगारीचं प्रमाण जास्त वाढलं आहे आणि कोणीच लक्ष देणं, उगाच मोका ठेवते ती पोरं. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर 10वी पास असाल तर मी या ठिकाणी माहिती सांगणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन स्वतः अप्लाय करू शकतात. नाहीतर उगाच कॅफेमध्ये जाऊन पैसे घालण्यापेक्षा स्वतः मोबाईलचा काहीतरी यूज करा. ठीक आहे, तर चला आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतोय. बेस्ट ऑफ लक, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मध्य रेल्वे हे भारतातील प्रमुख रेल्वे झोनपैकी एक देशाच्या मध्यवर्ती भागाचा महत्त्वपूर्ण भाग व्यापतं. मित्रांनो, आज मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघता की रेल्वेचं महत्त्व मित्रांनो वाढलेलं आहे. कारण की जर तुम्हाला परदेशी जायचं असेल, महाराष्ट्रात इकडं तिकडं जायचं असेल तर कमी खर्चामध्ये जास्त प्रवासाची संधी मित्रांनो रेल्वेमधून आहे. त्याच्यामुळं आता काय करायला लागले, गव्हर्नमेंट केंद्र शासन जास्तीत जास्त भरती काढण्याचं काम करते. पुढच्या महिन्यात NTPC नॉन टेक्निकलच्या जागासुद्धा भरपूर निघणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जर अभ्यास करत असाल RRBचा, रेल्वे मंत्रालयाचा, 100% तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये जागा निघणार आहेत, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, त्याच्यामध्ये पदं कोणती आहेत बघा. मध्य रेल्वेमध्ये विविध श्रेणीसाठी विविध पदासाठी आहेत आयोजित करते. त्याच्यामध्ये गट C म्हणजे गट क साठी सुद्धा जागा आहेत, गट D, गट D सुद्धा त्यासाठी जागा आहेत. त्याचबरोबर रेल्वे क्षेत्रातील इतर विविध भूमिकांचा समावेश आहे. म्हणजे अनेक पद आहेत मित्रांनो. तुम्ही फक्त आणि फक्त फॉर्म तर भरा, नंतर तुम्ही ज्यासाठी परीक्षा असणार आहे त्यासाठी कोणती परीक्षा ते पण आपण बघणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण बघतोय पात्रता निकष काय आहे. मध्य रेल्वेच्या भरतीसाठी पात्रता निकष विशिष्ट पदावर अवलंबून असतात. तुमचं जे पद आहे त्याच्यावरती मित्रांनो कसं आहे, अवलंबून असणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तुमची वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर इतर आवश्यकता नमूद केल्या आहेत, त्या संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण मित्रांनो पाहणार आहोत. आता मित्रांनो, तुम्ही विचारताल की ही निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर आता आपण निवड प्रक्रिया बघू कशी होणार आहे ती. मध्य रेल्वेच्या भरतीसाठी निवड प्रक्रिया साधारणपणे खालील टप्पे असतात. 1, 2, 3 आणि हे 4 टप्पे मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, बरोबर आहे. तर पहिला टप्पा काय असणार मित्रांनो, तुमची लेखी परीक्षा होणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर दुसरी परीक्षा आहे कौशल्य चाचणी, म्हणजेच शारीरिक चाचणी होणार. तुम्ही वर्क तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे, त्या वर्कसाठी तुम्ही शारीरिक फिटनेस आहात का, हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं जातं. दस्तऐवज पडताळणी, तुमचं मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण म्हणतो, ते सुद्धा व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागतं मित्रांनो. आणि चौथा पद्धत आहे त्या ठिकाणी वैद्यकीय परीक्षा. निवडलेले उमेदवार सहसा नोकरीसाठी त्यांची तंदुरुस्ती सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करतात. जर तुम्ही फिटनेस असाल, जर तुम्हाला 8 तास ड्युटी होत असेल, तुमच्या शारीरिक कोणतीही अडचण नसेल, तुम्ही जर 8 तास ड्युटी करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्त आहात, तरच तुम्ही त्या ठिकाणी तुमची शारीरिक चाचणी देऊ शकता आणि यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर आता मित्रांनो अर्ज प्रक्रिया कशी करायची पहा. इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा मध्य रेल्वेच्या स्तराच्या वेबसाईटवर मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय डायरेक्ट रेल्वे मंत्रालयाची. तिथं गेल्यानंतर रिक्रुटमेंट म्हणून एक पर्याय येतो,
त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. ही भरती फक्त महाराष्ट्रासाठी आता गव्हर्नमेंटनं काढलेली आहे 2424 पदांची मित्रांनो, बरोबर आहे. तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथं जाऊन रिक्रुटमेंट हे वेबसाईट म्हणजे वेबसाईटवरती जागा येईल, त्या ठिकाणी क्लिक करा आणि त्या डिटेल्स तुम्हाला संपूर्ण दिले जाईल. आधी संपूर्ण डिटेल वाचा आणि मग नंतर फॉर्म भरा. त्यानंतर अर्जाचा फॉर्म आणि तपशीलवार सूचना भरती सूचनेमध्ये निर्दिष्ट केलेल्या अर्जाचा कालावधी दरम्यान प्रदान केले आहेत. कधी परीक्षा होणार आहे त्याची संपूर्ण माहिती सुद्धा मित्रांनो या अर्ज प्रक्रियेमध्ये तुम्हाला दिली आहे. आता तुम्ही जर फॉर्म भरला तर त्याच्यावर तुम्हाला काय सांगितलं, 10वी पास आणि प्लस ITI पाहिजे तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर काय होईल, तुम्ही जर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय मित्र येणार आहे, त्यानंतर तुम्हाला येणार आहे प्रवेशपत्र. तुम्हाला प्रवेशपत्र येणार आहे. लेखी परीक्षा किंवा कौशल्य चाचणीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतो. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस शेवटची लास्ट डेट असेल त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला 15 दिवसाच्या आत त्या ठिकाणी तुमच्या अधिकृत वेबसाईटवरती ॲप्लिकेशन ID टाकून मित्रांनो तुम्ही तुमचं स्वतःचं काय म्हणतो आपण प्रवेशपत्र त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. ठीक आहे. तर निवड प्रक्रियेचा निकाल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. निवड प्रक्रियेचा निकाल म्हणजे ज्यावेळेस तुमची परीक्षा होईल त्याची तारीख, निकाल कधी लागेल हे सुद्धा, कारण की महत्त्वाचं आपण बऱ्याच नोकऱ्या बघतो, बऱ्याच ठिकाणी बघतो की बाबा निकाल लेट लागतो. तर हे कसं आहे, गव्हर्नमेंटची नोकरी, केंद्र शासनाची नोकरी असल्यामुळे या ठिकाणी सगळी फास्ट प्रोसेस आहे मित्रांनो आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. वेतन आणि फायदे, भरपूर वेतन असणार. ही अप्रेंटिस पदाची असल्यामुळे तुम्हाला स्टार्टिंग 18, 17 किंवा 12 स्टार्टिंग होऊ शकतं, पण हे अप्रेंटिस पदाची भरती त्याच्यामुळे तुम्ही शिकाऊ उमेदवार आहात. ठीक आहे. तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत की कोणत्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत पण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आहेत आणि त्यासाठी अप्लाय सगळ्यांनी करू शकता. फी फक्त काय नाही आहे ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो पद क्रमांक आहे आपलं अप्रेंटिस पद आहे, बरोबर आहे. तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस. विभाग आहेत, पदसंख्या दिलेली आहे या ठिकाणी, हे विभाग आहे, या ठिकाणी पदाचे नाव आहे, हे पद क्रमांक आहे मित्रांनो. मुंबईमध्ये मित्रांनो 1594 जागा या ठिकाणी आहेत. भुसावळ महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे भुसावळ, त्या ठिकाणी 418 जागा आहेत. पुण्यामध्ये मित्रांनो 192 जागा आहेत. नागपूरमध्ये 144 जागा आहेत आणि आपलं सोलापूरमध्ये 76 जागा, सर्वात कमी जागा सोलापूरमध्ये आहेत. असू द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही सगळीकडे अप्लाय, कारण की आपल्या जवळच आहे, तुम्ही सगळीकडे या ठिकाणी अप्लाय करू शकता. टोटल जागा आहेत 2424. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या ठिकाणी अथवा व्हॉट्सअप चॅनलची ग्रुपची लिंक आहे, त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तिथं तुम्ही प्रश्न विचारा, नक्कीच तसं तुम्हाला सोल्युशन देईल. आणि महत्त्वाचा मुद्दा, असेच व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यासाठी येणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.